कुठल्याही नात्यामध्ये मित्रांनो कनेक्शन किंवा बॉन्ड हा स्ट्रॉंग असणं गरजेचं असतो. जेवढा हा कनेक्शन बॉन्ड स्ट्रॉंग असेल तेवढंच ते कनेक्शन दीर्घकाळ टिकतं. तर अशाच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कनेक्शनला सुरुवात केली आहे. मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या डिझाईन ऑफ कनेक्शनमध्ये स्वागत करतो. मित्रांनो 3 प्रकारचे कनेक्शन असतात, बोल्टेड, रिवेटेड आणि वेल्डेड. सो ॲज पर द इंडियन स्टँडर्ड कोड 800/2007 आपण ह्या ठिकाणी बोल्टेड आणि वेल्डेड कनेक्शन यांना आपण शिकणार आहोत किंवा त्याबद्दलचे न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स आपण इथं घेणार आहोत, डिझाईन पार्ट बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बोल्टेड कनेक्शनला सुरुवात केली आणि काही बेसिक आपण डिस्कस केलं की बोल्ट असतो काय किंवा बोल्टचे प्रकार कसे असतात, बोल्टला डिझाईन कसं डेझिग्नेट कसं केलं जातं किंवा प्रॉपर्टी क्लास और ग्रेड ऑफ द बोल्ट काय असतो. त्याच लेक्चरला आज आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे. आणि आता आपण सुरुवात करूया की बोल्टेड कनेक्शन हे किती प्रकारचे असतात. तर जनरली 3 प्रकारचे बोल्टेड कनेक्शन आपण इथं बघतो. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ बोल्टेड कनेक्शन बेस्ड ऑन द फोर्स एक्सपिरियन्स बाय द बोल्ट. तो जो बोल्ट आहे तो बोल्ट कोणत्या प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करतो, अकॉर्डिंग टू दॅट देयर आर 3 टाइप्स ऑफ कनेक्शन. नंबर 1 शियर कनेक्शन. आता या शियर कनेक्शनमध्ये होणार काय की बोल्टमध्ये कोणत्या प्रकारचा फोर्स डेव्हलप होणार, शियर फोर्स. आणि व्हॉट इज द शियर फोर्स, फोर्स ॲक्टिंग अलॉंग द सरफेस पॅरल टू द सरफेस, शियर फोर्स. नंबर 2 टेन्शन कनेक्शन. सो टेन्शन कनेक्शन याला हँगर टाईप कनेक्शन म्हटलं जातं. आणि या टेन्शन कनेक्शनमध्ये बोल्टमध्ये कोणता फोर्स डेव्हलप होणार आहे, टेन्साईल नेचरचा फोर्स, टेन्शन फोर्स. नंबर 3 कॉम्बिनेशन ऑफ शियर अँड टेन्शन, शियर अँड टेन्शन. सो दोघांचं कॉम्बिनेशन इथं असणार. सो बोल्टमध्ये दोघं प्रकारचे फोर्सेस डेव्हलप होतील. 1 बाय 1 आपण सुरुवात करूया. नंबर 1 शियर कनेक्शन. तर मित्रांनो हा जो शियर कनेक्शन आहे, शियर कनेक्शन याचे परत 2 पार्ट पडतात, लॅप कनेक्शन, लॅप जॉईंट किंवा बट कनेक्शन, बट जॉईंट. ठीक आहे. तर आपण करूया सुरुवात आता. नंबर 1 शियर कनेक्शन. ओके, शियर कनेक्शन. सो शियर कनेक्शन, तर याचा अर्थ तुमच्या लक्षात आला की जो बोल्ट आहे आपला बोल्ट, या बोल्टमध्ये फोर्स कसा डेव्हलप होणार, शियर फोर्स. कोणत्या प्रकारचा फोर्स डेव्हलप होणार आहे, शियर फोर्स. सो याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो ह्या कनेक्शनला. सो त्याचे 2 पार्ट तुम्हाला सांगतो बघा. नंबर 1 लॅप जॉईंट किंवा लॅप कनेक्शन. ओके. नंबर 1 लॅप जॉईंट और लॅप कनेक्शन. And number 2 butt joint or butt connection. ठीक आहे. बट जॉईंट और बट कनेक्शन याला फर्दर आपण डिवाइड करतो बट जॉईंटला 2 पार्टमध्ये. नंबर 1 सिंगल कवर बट जॉईंट अँड नंबर 2 डबल कवर बट जॉईंट. सो सिंगल कवर बट जॉईंट, सिंगल कवर बट जॉईंट और डबल कवर बट जॉईंट. डबल कवर बट जॉईंट असं आपण त्याला पुन्हा क्लासिफाय करत असतो. आता बघा लॅप जॉईंटमध्ये किंवा लॅप कनेक्शनमध्ये होतं काय की जे 2 मेंबर किंवा ज्या 2 प्लेट आपल्याला कनेक्ट करायच्यात त्यांना ओव्हरलॅप केलं जातं. ओव्हरलॅप, लॅप कनेक्शन मीन्स व्हॉट, त्यांना ओव्हरलॅप केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लक्षात घ्या, माझ्याकडे ह्या 2 प्लेट आहेत आणि यांना मला कनेक्ट करायचं, तर मी काय करतो, सुरुवातीला त्यांना ओव्हरलॅप करतो. बघा ओव्हरलॅप पोर्शन तुम्ही इथून बघू शकतात, ओव्हरलॅप. सो असं आपण त्यांना ओव्हरलॅप करतो. ओव्हरलॅप झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बोल्ट होल प्रिपेअर करायचे आणि बोल्ट इन्सर्ट करून मग नटने पॅक करायचं आणि देयर इज अ ओव्हरलॅप कनेक्शन. लॅप कनेक्शन म्हणजे काय, ओव्हरलॅप कनेक्शन. बट कनेक्शनमध्ये काय होतं की ह्या दोघं प्लेट ज्या आहेत ह्या अशा समोरासमोर ठेवल्या जातात आणि त्यांच्या वरती आणि किंवा खाली अशा कवर प्लेटचा वापर करून कनेक्शन प्रोव्हाइड करत असतो. थोडंसं डिटेलमध्ये बघूया. सुरुवात करतो आता मी लॅप कनेक्शन और लॅप जॉईंटला. नंबर 1 ओके, लॅप कनेक्शन और लॅप जॉईंट. ही इमेज बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो या इमेजमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं समजणार आहे. बघा ही इमेज जी आहे ना, मी गुगलवरनं घेतलेली इमेज आहे, तर व्यवस्थित बघा ह्या इमेजकडे तुम्ही.
तर इथं लक्षात येईल तुम्हाला की ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, ही दुसरी प्लेट आहे. या दोघंच्या दोघं प्लेट एकमेकांवरती ओव्हरलॅप केल्या आणि बोल्टचा वापर करून त्यांना जोडलेला आहे. सो दिस टाईप ऑफ कनेक्शन इज नोन ॲज अ ओव्हरलॅप कनेक्शन ऑर लॅप कनेक्शन. ठीक आहे. सो हे जे कनेक्शन असतं, अशा पद्धतीचं जे काही कनेक्शन असतं, इट इज नोन ॲज अ ओव्हरलॅप ऑर लॅप कनेक्शन. मग आता आपण त्याला थोडंसं ॲनालिसिस करूया त्याचं, की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही म्हटला सर की ओव्हरलॅप कनेक्शन इज द टाईप ऑफ शियर कनेक्शन, आणि शियर कनेक्शन म्हणजेच काय की बोल्ट एक्सपिरियन्स अ शियर फोर्स. मग तो कसा एक्सपिरियन्स करतो थोडं समजून सांगा बरं. तर लक्षात घ्या, इकडे बघा, आता मी काय करतो, एक प्लेट इथं कन्सिडर करतो. ही झाली वन प्लेट नंबर 1. ठीक आहे, ही एक प्लेट मी इथं कन्सिडर केली आहे. आणि राजांनो दुसरी प्लेट ना त्याच्या जस्ट खाली घेतो मी, बघा. सो दुसरी प्लेट, त्याचा कलर सुद्धा आपण चेंज करू छान पद्धतीने. हे बघा, ही दुसरी प्लेट. ओके, तर ही आहे आपली दुसरी प्लेट ग्रीन कलरमध्ये. अशा 2 प्लेट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, अशा आपल्याकडे 2 प्लेट आहेत. तर आता मी इथं काय करतो लक्षात घ्या, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये होल इन्सर्ट करतो आणि बोल्ट आपण इन्सर्ट करूया. होल तयार करून बोल्ट इन्सर्ट करूया. ओव्हरलॅप झालाय बघा. सो पहिली प्लेट दुसऱ्या प्लेटवरती ठेवली मीन्स देर इज अ ओव्हरलॅप. इलेव्हेशन पार्ट तुम्ही इथून बघू शकतात, इलेव्हेशन पार्ट बघू शकतात. मग आता हे बघा, इथं मी बोल्ट दाखवतो तुम्हाला. सरळ खाली घेतो. ओके, स्ट्रेट येत नाही. ठीक आहे, आपण याचा वापर करूया. तर अशा पद्धतीने हे झालं बोल्टेड कनेक्शन. ओके, आणि इथून खाली काय असणार त्याला, या ठिकाणी नट. हा इथं आपला नट. त्याच्यानंतर याच्यावरती काय असणार, थ्रेडेड पोर्शन. सम पार्ट इज थ्रेडेड लाईक दिस. काही पोर्शन जो आहे असा थ्रेडेड असणार. ठीक आहे, तर असा हा बोल्ट आहे. तर काय केलंय की 2 प्लेट एकमेकांवरती ओव्हरलॅप केल्या जातात. त्यानंतर एक बोल्ट होल आपण प्रिपेअर करतो, त्यात बोल्ट इन्सर्ट करून मग त्याला पॅक केलं जातं. मग आता इथं होतं काय लक्षात घ्या, तर एक्सटर्नली जो काही फोर्स इथं ॲक्ट करतो, मी तो फोर्स तुम्हाला दाखवतो. सो लेट अस अझ्युम दिस फोर्स इज एफ किंवा पी फोर्स. हा बघा, हा आहे पी फोर्स. हा कुठला फोर्स आहे, पी फोर्स. त्याची लाईन ऑफ ॲक्शन अशा पद्धतीने आहे. दिस इज द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्स. ही झाली पी फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन. त्याच्यानंतर या मेंबरवरती ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे पी फोर्स, त्याची लाईन ऑफ ॲक्शन अशा पद्धतीने आहे. दिस इज द लाईन ऑफ ॲक्शन. एक्सटर्नली जो काही फोर्स ॲक्ट करणार आहे, हा झाला माझा पी फोर्स. ठीक आहे, तो टेन्शन नेचरचा असू शकतो किंवा कंप्रेशन नेचरचा असू शकतो. सो या 2 प्लेटवरती फोर्स आहे, जो फोर्स ट्रान्सफर करायचा आहे विथ द हेल्प ऑफ कनेक्शन. अँड दिस कनेक्शन इज नोन ॲज अ शियर कनेक्शन. वाय इट इज नोन ॲज अ शियर कनेक्शन ते लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ओव्हरलॅप कनेक्शन झालं. आता होतं काय की हे जे 2 फोर्स आहेत ते एकमेकाला अशा पद्धतीने ओढतात आणि त्यामुळे काय होतं की हा बोल्ट जो आहे तो फेल होतो. पण तो फेल कुठे होतो, ॲट द जंक्शन ऑफ 2 प्लेट. 2 प्लेटच्या जंक्शनला तो फेल होतो आणि फेल झाल्यानंतर अशा पद्धतीने तो आपल्याला दिसेल. हे बघा, सो हा हेडचा पोर्शन झाला बोल्टचा, हेड पोर्शन. ओके, हेड पोर्शन, देन शांक पोर्शन. ठीक आहे, आणि त्याच्या खाली काय असणार, थ्रेडेड पोर्शन. सो देर इज अ थ्रेडेड पोर्शन. थ्रेडेड पोर्शन. ठीक आहे, सो या ठिकाणी जो काही फेल्युअर आहे तो फेल्युअर अशा पद्धतीने असणार. हे बघा, सो इट इज लाईक दिस. सो अशा पद्धतीने हा बोल्ट जो आहे तो फेल करेल आणि तो फेल कुठे करतो बघा, इथं. सो इट इज नोन ॲज अ फेल्युअर. ठीक आहे, हा शियर फेल्युअर. सो जो काही फोर्स येणार तो लाईक दिस. सो इट इज पॅरलल टू द सरफेस. इट इज नोन ॲज अ शियर फोर्स. मग इथं एक प्रश्न बेसिकली विचारला जात असतो, खास करून जेव्हा MCQ टाईपची एक्झाम तुम्ही देणार ना तेव्हा, की इन केस ऑफ द लॅप कनेक्शन वेअर इज द लोकेशन ऑफ शियर फेल्युअर. म्हणजे फेल कुठे होणार हा बोल्ट एक्झॅक्टली. सो ऑलवेज रिमेंबर, वेन देर इज अ लॅप कनेक्शन और शियर कनेक्शन, बोल्ट इज फेल ॲट द जंक्शन ऑफ 2 प्लेट. ज्या ठिकाणी 2 प्लेट आहेत का नाही बघा, 2 प्लेटचा जो जंक्शन पॉईंट आहे, जंक्शन पॉईंट, त्या ठिकाणी हा बोल्ट जो आहे तो फेल करत असतो. मग तो शांक पोर्शनमध्ये फेल होऊ शकतो किंवा थ्रेडेड पोर्शनमध्ये होऊ शकतो, तो कुठेही होऊ शकतो. बट ऑलवेज रिमेंबर, फेल्युअर ऑकर्स ॲट द जंक्शन ऑफ द 2 प्लेट्स. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासोबत मित्रांनो, हा जो काही कनेक्शन आहे
याला मी थोडंसं स्मॉल करतो या इमेजला. हा बघा, हा जो कनेक्शन आहे म्हणजे कोणता कनेक्शन, लॅप कनेक्शन. सो याला नेहमी डिझाईन करताना बेंडिंग मोमेंटचा विचार करणं गरजेचं असतं. सो इट इज ऑलवेज डिझाईन फॉर द बेंडिंग मोमेंट. सो लॅप कनेक्शन आर ऑलवेज सब्जेक्टेड टू द बेंडिंग मोमेंट. नेहमी बेंडिंग मोमेंट इथं असणारच असणार. तुम्ही म्हणाल सर कुठे आम्हाला बेंडिंग मोमेंट दिसत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकलोय की दोन पॅरलल फोर्सेस, दोन अनलाईक पॅरलल फोर्सेस आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, सो दे फॉर्म ए कपल. हा बघा, या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन इथे आहे, या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन इथे आहे. तर ह्या दोघांमध्ये एक परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे बघा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो E इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. E इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स E. आणि त्यामुळे होतं काय की देर इज अ अननेसेसरी बेंडिंग मोमेंट फॉर्म होते, एक्स्ट्रा बेंडिंग मोमेंट फॉर्म होते. त्यामुळे लॅप कनेक्शनचं डिझाईन करताना ह्या बेंडिंग मोमेंटचा विचार करणं गरजेचं आहे. सो ॲट दिस पॉईंट देर इज अ बेंडिंग मोमेंट आणि ते बेंडिंग मोमेंटला मी डिनोट करतो M ने, P इंटू E. P इंटू E एवढ्या मॅग्निट्यूडची बेंडिंग मोमेंट इथं फॉर्म होते, त्यासाठी डिझाईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं तुम्हाला. सो इट इज अ फर्स्ट टाईप ऑफ शियर कनेक्शन नोन ॲज अ लॅप कनेक्शन इन विच टू मेंबर्स आर ओव्हरलॅप्ड, two members are overlapped and connected together by a bolt such that the joint is known as a lap joint. त्याला म्हणतात लॅप जॉईंट and it is a simple type of joint. सिंपल टाईप जॉईंट आहे. दोन प्लेटला एकमेकांवरती ठेवा, होल प्रिपेअर करा, बोल्ट इन्सर्ट करा, लॅप कनेक्शन. आणि या ठिकाणी फेल्युअर कुठे ऑकर होतो, मी इथे एक नोट पॉईंट लिहून देतो तुम्हाला. सो इन लॅप कनेक्शन फेल्युअर ॲक्च्युली लॅप कनेक्शनमध्ये किंवा बट कनेक्शनमध्ये, थोडक्यात शियर कनेक्शनमध्ये. सो इन शियर कनेक्शन मी इथं हा नोट पॉईंट लिहून देतो. इन शियर कनेक्शन फेल्युअर occurs at a junction of two plates. दोन प्लेटच्या जंक्शनवरती आपल्याला फेल्युअर बघायला मिळतो. मग तो शँक पोर्शनमध्ये असू शकतो किंवा थ्रेडेड पोर्शनमध्ये असू शकतो. इट मे बी इन शँक पोर्शन और इट मे बी इन थ्रेडेड पोर्शन, बट ऑलवेज रिमेंबर कुठे असणार फेल्युअर ॲट द जंक्शन ऑफ टू प्लेट. सो इट इज अ सिंपल टाईप ऑफ कनेक्शन नोन ॲज अ लॅप कनेक्शन. सेकंड टाईप ऑफ कनेक्शन आहे मित्रांनो नोन ॲज ए बट कनेक्शन. आय होप तुम्हाला ही इमेज जर व्यवस्थित दिसत असेल का, आय थिंक नाही आहे. त्याला मी इथून डिलीट करतो, काय हरकत नाही, याला मी डिलीट करून टाकतो. मी तुम्हाला समजून सांगतो बट कनेक्शन कसं असतं. ठीक आहे. सो जे की मी प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये जे थ्री पॉईंट लिहिलेत ना, ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनाने लिहून ठेवलेत मी, तुमच्या नोट्स छान बनाव्यात म्हणून. पण आधी ना ते पॉईंट्स लक्षात, त्या पॉईंटकडे लक्ष देण्याच्या ऐवजी माझ्याकडे लक्ष द्या. आधी कन्सेप्ट समजून घ्या, मग ते पॉईंट इझिली लक्षात राहतात. बघा, दोन प्लेट दाखवतो मी तुम्हाला. आता बट कनेक्शनमध्ये काय होतं की ही एक प्लेट आहे, बरोबर. याला थोडंसं त्याची लेंथ आपण जास्त दाखवूया. ही एक प्लेट आहे आणि दुसरी प्लेट, ह्या दोघं प्लेट ज्या आहेत ना अशा समोरासमोर ठेवल्या जातात. हे बघा, देर इज नो ओव्हरलॅप. दोघं प्लेट ज्या आहेत त्याच्या समोरासमोर ठेवल्या जातात. हे बघा, सो हे दोन प्लेट आहेत. दोघं प्लेट मी या ठिकाणी काय केलं आहे, समोरासमोर ठेवलेले आहेत. समोरासमोर ह्या दोघं प्लेट ठेवल्यात मी आणि यांचं आपण कनेक्शन प्रोव्हाइड करतो. आता ह्या प्लेट समोरासमोर ठेवल्या, सर तुम्ही मग हे कनेक्शन बसेल कसं, बघा लक्षात घ्या. दोघांनी व्यवस्थित, दोघांकडे बघा, इकडे पण दाखवतो मी. करायचे दोन प्रकार पडतात. हे बघा, ठीक आहे. सो ही प्लेट 1 प्लेट 2 अशा दोन प्लेट्स समोरासमोर ठेवल्या जातात आणि यांच्यावरती एक आपण काय करतो, कवर प्लेट यूज करतो. ही बघा, अशी कवर प्लेट वापरली जाते. ही अशी असते कवर प्लेट. ठीक आहे. सो इट इज नोन ॲज अ कवर प्लेट. मी आता ही कवर प्लेट जी नाही तर व्हाईट कलरने दाखवतो. जस्ट 1 मिनिट. ही कवर प्लेट मी व्हाईट कलरने दाखवतो. ही आहे कवर प्लेट. जर ही कवर प्लेट फक्त एका साईडला वापरली असेल फ्रॉम वन साईड, सो इट इज नोन ॲज अ सिंगल कवर बट जॉईंट. आणि जर ही कवर प्लेट जी आहे मित्रांनो, जर दोघं साईडला वापरली असेल, बघा ह्या साईडला पण कवर प्लेट आहे, ठीक आहे, या साईडला कवर प्लेट आहे आणि बॉटमला पण कवर प्लेट इथं प्रोव्हाइड केली. हे बघा, ही कवर प्लेट इथं पण प्रोव्हाइड केली बॉटमला. सो दोघं बाजूला जर का कवर प्लेट प्रोव्हाइड केल्या असतील, सो इट इज नोन ॲज अ डबल कवर बट जॉईंट. सिंगल कवर बट जॉईंट, डबल कवर बट जॉईंट. सो बट जॉईंटमध्ये बेसिकली ज्या दोन प्लेट आपल्याला कनेक्ट करायच्यात त्या समोरासमोर ठेवायच्यात आणि एक कवर प्लेट वापरायची. मग आता होतं काय पुढे, लक्षात घ्या, इकडे पुढे बघा. आता आपण बोल्ट त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार. ते कशा पद्धतीने, बोल्ट होल प्रिपेअर करायचे आणि बोल्ट इन्सर्ट करायचा. ठीक आहे. हे बघा,
हा एक बोल्ट, ठीक आहे, याला थोडंसं मोठं करतो. हे बघा असे बोल्ट आपण इथं इन्सर्ट करतो. ओके, हे असे बोल्ट आपण इथं इन्सर्ट करतो. जस्ट 1 मिनिट, याचा कलर चेंज करून घेऊ, रेड कलर. हे बघा ठीक आहे. आणि खाली काय असणार याला, या ठिकाणी अशा पद्धतीने नट. ओके, हा झाला आपला नट, अशा पद्धतीने नट. अँड याचा काही पोर्शन जो असेल तो कसा असणार, थ्रेडेड. हे बघा, या अशा पद्धतीचं हे कनेक्शन दिलं जातं आणि इट इज नोन ॲज अ सिंगल कवर बट जॉईंट. सो कवर प्लेट जे आहे इट इज नोन ॲज अ कवर प्लेट. हे बघा, याला काय नाव द्यायचं मित्रांनो तुम्ही, कवर प्लेट. ही झाली आपली कवर प्लेट. सो ही कवर प्लेट जर का दोघं बाजूला वापरलेली असेल, कवर प्लेट दोघं बाजूला वापरली असेल तर डबल कवर, एकाच बाजूला असेल तर सिंगल कवर बट जॉईंट. ठीक आहे. मग आता याच्यात फोर्स बघा ट्रान्सफर कसा होतो, फोर्स जो आहे तो ट्रान्सफर कसा केला जातो ते तुम्ही व्यवस्थित तो ऑब्झर्व करा. हे बघा, इकडनं जो काही फोर्स ॲक्ट करेल ही त्याची लाईन ऑफ ॲक्शन झाली, लाईन ऑफ ॲक्शन. नंतर इथून जो काही ॲक्ट करेल ही त्याची लाईन ऑफ ॲक्शन झाली. ठीक आहे, या अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे बघा, जो कोणी फोर्स इथून ॲक्ट करणार आहे मी त्याची लाईन ऑफ ॲक्शन दाखवतो तुम्हाला. सो इट इज अ फोर्स, टेन्शन फोर्स दाखवते किंवा कंप्रेशन पण असू शकतो हा फोर्स एक्सटर्नली. सो हा अशा पद्धतीने या बोल्ट थ्रू असं ह्या पद्धतीने तो ॲक्ट होत असतो. सो इट इज ॲक्टिंग लाईक दिस. ठीक आहे, हा अशा पद्धतीने या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन. सो इट इज लाईक दिस. अशा पद्धतीने हा फोर्स जो आहे तो ट्रान्सफर होत असतो. आता बघा, दोघांमध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, प्रिव्हियस केसमध्ये बघा, प्रिव्हियस केसमध्ये सो हा ॲक्ट होणारा फोर्स, ही बघा ही त्याची लाईन ऑफ ॲक्शन, दिस इज द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्स. बरोबर, ही लाईन ऑफ ॲक्शन आणि ही ह्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन. तर तुम्ही बघू शकतात या दोघांमध्ये मित्रांनो, या ठिकाणी दोघांमध्ये एक डिस्टन्स दिसेल तुम्हाला, इट इज नोन ॲज अ इसेंट्रिसिटी. हे बघा ही इसेंट्रिसिटी, आणि वेन देर इज अ इसेंट्रिसिटी सो देर इज अ एक्स्ट्रा बेंडिंग मोमेंट. पण इथं बघा, हा फोर्स आणि हा फोर्स या दोघांची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ती कशी आहे, सेम आहे. सेम आहे मीन्स वॉट, दे आर ॲक्टिंग अलॉंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन. तर त्यामुळे ह्या ठिकाणी इसेंट्रिसिटी किती होणार, सो इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 0. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 0. सो ड्यू टू दॅट मोमेंट जो काय आहे, मोमेंट म्हणजे P इंटू ई, इट इज ऑल्सो 0. सो बट जॉईंट जो आहे इट इज फ्री फ्रॉम द बेंडिंग मोमेंट. सो बट जॉईंट जो असतो इट इज फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. इट इज फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. यामध्ये बेंडिंग मोमेंट, एक्स्ट्रा बेंडिंग मोमेंट डेव्हलप होत नाही. सो इट इज नॉट रिक्वायर्ड टू डिझाईन द बट जॉईंट फॉर बेंडिंग मोमेंट. सो हा झाला सिंगल कवर. सो इट इज नोन ॲज अ सिंगल कवर बट जॉईंट. सिंगल कवर बट जॉईंट. आता डबल कवर बट जॉईंट बद्दल बघूया. सो डबल कवर बट जॉईंट मध्ये दोघं बाजूला काय असणार, प्लेट असणार, कवर प्लेट. ते बघा ही आहे कवर प्लेट, हे बघा कवर प्लेट, ही कवर प्लेट आणि ही सुद्धा कवर प्लेट. cover plate number 2, cover plate number 1. So if cover plates are provided on both side, it is known as a double cover butt joint. आता यामध्ये बघा हे कनेक्शन फॉर्म कसं होतं, हे कनेक्शन समजून घ्या तुम्ही. आता या ठिकाणी कनेक्शन फॉर्म अशा पद्धतीने होणार.
ओके. आणि हा बोल्ट मी इथं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, डबल कवर बट जॉईंट. आणि या ठिकाणी आपण दाखवूयात नट. हा असेल नट, इथं पण असेल नट. ठीक आहे. आणि सम पार्ट आर थ्रेडेड लाईक दिस, थ्रेडेड पोर्शन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे बोल्ट कनेक्शन असतं. तर इथं कवर प्लेट वापरली वरती, इथं खाली कवर प्लेट आहे, इथं कवर प्लेट आहे. आणि जो काही फोर्स ट्रान्सफर होणार आहे मित्रांनो, तो बघा फोर्स ट्रान्सफर कसा होतो या ठिकाणी. हा फोर्स जो आहे हा अशा पद्धतीने ट्रान्सफर होतो. सो फोर्स इज ट्रान्सफर लाईक दिस, सम पार्ट फ्रॉम दिस साइड, पी, आणि काही पार्ट जो आहे तो खालून. सो अशा पद्धतीने हा फोर्स जो आहे तो ट्रान्सफर होत असतो. ठीक आहे. हा अशा पद्धतीने फोर्स या ठिकाणी ट्रान्सफर होत असतो. इट इज लाईक दिस. तो ही खाली असणारी एक कवर प्लेट आहे, वरती असणारी एक कवर प्लेट आहे. या ठिकाणी वाटलं तर मी कवर प्लेटचा या ठिकाणी बघूयात, कवर प्लेटचा कलर चेंज करता येतो का. ही बॉटमची जी काही कवर प्लेट आहे, नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने सो इट इज नोन ॲज व्हॉट, डबल कवर बट जॉईंट. हा कोणता आहे, डबल कवर बट जॉईंट. डबल कवर बट जॉइंट. सो अगेन दिस इज फ्री फ्रॉम इसेंट्रिसिटी और फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. तर हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट दोघांसाठी व्हॅलिड आहे, हा दोघांसाठी व्हॅलिड आहे. मी त्याला इथं खाली घेऊन येतो, हे बघा. सो हा पॉईंट की या केसमध्ये इसेंट्रिसिटी किती असते, 0 असते. आणि इसेंट्रिसिटी 0 असल्यामुळे इट इज फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. सो हा बघा, सिंगल कवर बट जॉईंट, डबल कवर बट जॉईंट, आणि यांच्यामध्ये इसेंट्रिसिटी राहत नाही. सो दिस जॉईंट इज फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. सो आय होप तुम्हाला सगळं काही इथं आता क्लिअर झालं असणार. आता मी फक्त हे पॉईंट हायलाईट करतो. ठीक आहे, क्लिअर झालं. सिंगल कवर, डबल कवर, दोघं बाजूला प्लेट असेल तर डबल कवर, एका बाजूला प्लेट असेल तर सिंगल कवर. आणि यामध्ये एक्स्ट्रा अननेसेसरी बेंडिंग मोमेंट डेव्हलप होत नाही, त्यामुळे बेंडिंग मोमेंटला डिझाईन करण्याची गरज नाही. इट इज टोटली फ्री फ्रॉम द बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. सो टू मेंबर्स आर कनेक्टेड, जे आपल्याला दोन मेंबर कनेक्ट करायचे आहेत, आर प्लेस्ड एंड टू एंड ठेवले जातात. अँड ॲडिशनल कवर प्लेट are provided on one side किंवा on both side. This type of connection is known as a butt joint or butt connection. Next, if the cover plate provided on the one side, it is known on the both side, it is known as a double cover butt joint. And double cover butt joint is only joint which is free from the bending moment. आता तुम्ही म्हणाल सर व्हॉट अबाउट सिंगल कवर डबल कवर दोघं फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. बट इथं लक्षात घ्या, लोड किती सिस्टमॅटिक पद्धतीने ट्रान्सफर होतोय, तर कुठे ट्रान्सफर होतो, डबल कवर बट जॉईंटमध्ये. सो इट इज टोटली फ्री फ्रॉम बेंडिंग मोमेंट. इथं बेंडिंग मोमेंट जरी आला तर तो खूप कमी येणार, बट दोघं जॉईंट जे आहेत ते बेंडिंग मोमेंटपासून फ्री असतात. अँड शियर फेल्युअर ऑकर्स ॲट द जंक्शन ऑफ टू प्लेट. मी तुम्हाला मागेच हा पॉईंट क्लिअर करून दिला आहे की शियर फेल्युअर नेहमी कुठे ऑकर होतो, तो थ्रेड मध्ये असू शकतो, शँक मध्ये असू शकतो. बट ऑलवेज रिमेंबर इट इज ऑकर ॲट द जंक्शन ऑफ द टू प्लेट्स. दोन प्लेटच्या जंक्शनलाच तो ऑकर होत असतो. तर हे झालं मित्रांनो आपलं या ठिकाणी पहिल्या टाईपचं कनेक्शन नोन ॲज अ शियर कनेक्शन. यामध्ये आपण दोघं बघितलं, लॅप आणि बटमध्ये सिंगल कवर डबल कवर हे आपलं झालं. नेक्स्ट आहे आता टेन्शन कनेक्शन. आणि टेन्शन कनेक्शन जनरली हँगर टाईप कनेक्शनमध्ये बघायला मिळतं. जे हँगर टाईप फॅन असेल, प्रोजेक्टर लटकवला असेल, तर तिथं जे कनेक्शन आपण प्रोव्हाइड करतो इट इज नोन ॲज अ टेन्शन टाईप कनेक्शन और हँगर टाईप कनेक्शन. इथं तुम्ही बघू शकतात बघा, हा बोल्ट आहे. या ठिकाणी बघू शकता हा बोल्ट आहे, बोल्ट. ठीक आहे, दिस इज अवर बोल्ट. हा आहे बोल्ट, दिसतोय तुम्हाला, हा आहे बोल्ट. या ठिकाणी आहे बोल्ट. ठीक आहे. सो हा आहे बोल्ट. सो इट इज अ हँगर टाईप कनेक्शन. आणि या हँगर टाईप कनेक्शनमध्ये आता मी तुम्हाला इथे एक इमेज दाखवतो. ठीक आहे, बोल्ट ड्रॉ करून दाखवतो इथं की होतं काय.
ठीक आहे. आता याच्यात एक्झॅक्टली होतं काय ते बघा, लक्ष द्या. याचा काही पोर्शन जो असेल तो थ्रेडेड असेल. याला टेन्शन कनेक्शन काय म्हणतो आपण, बिकॉज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द बोल्ट इज अ टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स कोणत्या प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करतो हा बोल्ट, टेन्शन फोर्स. आणि तो अशा पद्धतीने वेन देर इज अ हँगर टाईप कनेक्शन, फोर्स हा असा असतो. हे बघा, यातनं जाणारा ट्रान्सफर होणारा फोर्स जो आहे इट इज लाईक दिस, टेन्शन फोर्स. सो पी पी tension force. So there is a tension force. So bolt is under the tension. It is a tension type connection. त्यामध्ये टेन्शन फोर्स तयार झालेला असतो आणि बेसिकली इट इज इन अ हँगर टाईप कनेक्शन. मग आता होतं काय की बघा, हा फोर्स जो इट इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बोल्ट, अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बोल्ट आहे. तर या केसमध्ये तुम्ही सॉममध्ये शिकला असणार किंवा मॉस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, की स्ट्रेस काय असतं, स्ट्रेस. सो स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय द क्रॉस सेक्शनल एरिया ए. आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, कोणत्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस बघायला मिळेल. स्ट्रेस जास्त कुठे असतो, वेन देर इज अ लेस एरिया. ज्या ठिकाणी एरिया कमी असेल त्या ठिकाणी स्ट्रेस कसा असणार, जास्त असणार. त्या ठिकाणी स्ट्रेस कसा असणार, जास्त असणार. मग तुम्ही इथं ऑब्झर्व करा, हा हेडचा पोर्शन आहे. हा पोर्शन कोणता आहे, हा हेडचा पोर्शन आहे, हेड पोर्शन. त्यानंतर हा पोर्शन आहे शांक पोर्शन, हा आहे शांक पोर्शन. आणि त्या केसमध्ये हा कोणता पोर्शन झाला, थ्रेडेड पोर्शन, थ्रेडेड पोर्शन, थ्रेडेड पार्ट. ठीक आहे. सो थ्रेडेड पार्ट. तर तुम्ही या तिघांचं ऑब्झर्वेशन करून मला सांगा कोणत्या ठिकाणी मित्रांनो एरिया कमी आहे. सो एरिया इज लेस इन द थ्रेडेड पोर्शन. म्हणजे जिथं एरिया कमी तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त. सो थ्रेडेड पोर्शनमध्ये काय होतं, अंडर द ॲक्शन ऑफ टेन्शन देर इज अ मोर स्ट्रेस. सो फेल्युअर इज ऑकर इन द थ्रेडेड पोर्शन ओनली. टेन्शन टाईप कनेक्शनमध्ये फेल्युअर कुठे तयार होत असतो, इन द थ्रेडेड पोर्शन ओनली. वाय इन द थ्रेडेड पोर्शन, बिकॉज वेन द बोल्ट इज अंडर द टेन्शन मॅक्झिमम स्ट्रेस ऑकर ॲट द पोर्शन at which area is minimum. सो एरिया कुठे कमी आहे, थ्रेडेड पोर्शनमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला फेल्युअर बघायला मिळतो इन टेन्शन कनेक्शन. बट शियर कनेक्शनमध्ये ऑलवेज रिमेंबर फेल्युअर इज ऑकर ॲट द जंक्शन ऑफ टू प्लेट्स, ॲट द जंक्शन ऑफ टू प्लेट्स. तर या ठिकाणी मित्रांनो फेल्युअर इज पॉसिबल इन द थ्रेडेड पोर्शन ओनली. कुठे पॉसिबल आहे बघा, इन द थ्रेडेड पोर्शन ओनली. सो हा पॉईंट खूप गरजेचा पॉईंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो आय होप हे तुम्हाला सेकंड टाईप ऑफ कनेक्शन कळलं असेल. टेन्शन शियरमध्ये होतं काय की फोर्स, शियर फोर्स एक्सपिरियन्स करतो. टेन्शन कनेक्शनमध्ये होतं काय की जो बोल्ट आहे, शियर कनेक्शनमध्ये बोल्ट काय करतो, शियर फोर्स एक्सपिरियन्स करतो. आणि टेन्शन कनेक्शनमध्ये बोल्ट जो आहे तो टेन्शन फोर्स एक्सपिरियन्स करतो. आता या दोघांचं कॉम्बिनेशन ऑफ बोथ. तर बघा या ठिकाणी मी काय केलं आहे, इकडं लक्ष द्या, तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित. सो हे जे कनेक्शन आहे मित्रांनो, तर इथं मी बोल्ट दाखवतो आधी तुम्हाला. हे बघा, हे बोल्ट आहेत. सो हे अशा पद्धतीचे बोल्ट आहेत. ठीक आहे. सो हे बोल्ट आहेत. एक इमेज जी आहे मी माझ्या नोटबुकमधली इमेज घेतली, बघा हे आहेत बोल्ट. ठीक आहे. मी त्यांना अशा पद्धतीने दाखवतो. सो दीज आर द बोल्ट्स. हे आहेत बोल्ट. ठीक आहे. ही अशी एक प्लेट जोडलेली आहे. या प्लेटला गसेट प्लेट म्हणतात. याला काय म्हणतात, गसेट प्लेट. कनेक्शनमध्ये वापरली जाते ही प्लेट. सो इट इज नोन ॲज अ गसेट प्लेट. ठीक आहे. सो दिस प्लेट इज नोन ॲज गसेट प्लेट. कनेक्शनसाठी ती प्लेट वापरली जात असते. सो हे ठिकाणी, या ठिकाणी आहेत बोल्ट्स. दीज आर द बोल्ट्स. हे काय झालेत, बोल्ट्स झालेत. ठीक आहे. हे सगळे बोल्ट झालेत. आणि हे कॉलम आहेत, हे दोन कॉलम आहेत. हा आहे कॉलम, हा सुद्धा आहे कॉलम. हे अशा पद्धतीचे कनेक्शन आहे. तर आता बघा या ठिकाणी जो फोर्स ॲक्ट करतो ना मित्रांनो, हा फोर्स या बोल्टवरती, सपोज एक बोल्ट कन्सिडर करतो मी, आउट ऑफ दिस एक कुठला तरी बोल्ट कन्सिडर करतो. तर या ठिकाणी होतं काय की फोर्स जो आहे तो इट इज लाईक दिस. फोर्स इज इन्क्लाइन फोर्स. जो फोर्स या ठिकाणी ॲक्ट होत असतो इट इज अ इन्क्लाइन फोर्स. P इज द फोर्स विच इज इन्क्लाइन फोर्स. मग फोर्स जर का इन्क्लाइन असेल तर आपण याचे दोन कंपोनंट करू शकतो. बघा, वन कंपोनंट इज अलॉंग, जस्ट 1 मिनिट. वन कंपोनंट इज अलॉंग आणि वन इज लाईक दिस. हे बघा, असे दोन कंपोनंटमध्ये आपण याला रिझॉल्व करू शकतो. दोन कंपोनंट कसे रिझॉल्व करू शकतो आपण, तर तुम्ही बघा, एक कंपोनंट जो असेल तो अशा पद्धतीने रेड कलरच वापरतो मी, इट इज लाईक दिस. आणि एक कंपोनंट जो असेल तो अशा पद्धतीने.
अशा दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करू शकतो. सपोज दिस अँगल इज थीटा, हा अँगल जर थीटा असेल तर हा कंपोनंट काय असणार पी कॉस थीटा आणि हा कंपोनंट काय असणार पी साइन थीटा, पी साइन थीटा. मग आता तुम्ही मागच्या दोघांचा विचार करून सांगा, ही बोल्टची लेंथ आहे, बोल्टची लेंथ, आणि अलॉंग द लेंथ ऑफ बोल्ट, अलॉंग द लेंथ ऑफ बोल्ट जो कंपोनंट ऍक्ट होत असतो तो काय प्रोड्यूस करतो टेन्शन. अलॉंग द लेंथ ऑफ बोल्ट जो ऍक्ट होत असतो तो काय प्रोड्यूस करतो टेन्शन. तर या ठिकाणी पी कॉस थीटा काय प्रोड्यूस करेल टेन्शन आणि पी साइन थीटा काय प्रोड्यूस करेल या ठिकाणी मित्रांनो शियर. तर हा काय प्रोड्यूस करणार आहे बघा, इट प्रोड्यूस ए शियर, शियर, आणि हा काय प्रोड्यूस करेल या ठिकाणी इट प्रोड्यूस टेन्शन, हा काय करेल टेन्शन. सो जेव्हा जेव्हा इन्क्लाइन फोर्स ऍक्ट असेल, इन्क्लाइन फोर्स, सो दॅट टाइम बोल्ट एक्सपिरियन्स टू टाइप ऑफ फोर्सेस, वन इज अलॉंग द लेंथ टेन्शन अँड सेकंड इज द शियर. म्हणून याला म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ बोथ. तर या ठिकाणी बघा ड्यू टू पी कॉस थीटा, पी कॉस थीटा प्रोड्यूस, हा पी कॉस थीटा बघा काय प्रोड्यूस करतो, पी कॉस थीटा प्रोड्यूस टेन्शन आणि पी साइन थीटा प्रोड्यूस कंप्रेशन, सॉरी शियर, शियर. ठीक आहे. सो एक प्रोड्यूस करतो टेन्शन जो की अलॉंग द लेंथ आणि जो परपेंडिक्युलर असेल इट प्रोड्यूस शियर. सो इट इज नोन एज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. आणि हा कुठे तयार होणार आहे हे लक्षात येते तुम्हाला, वेन एव्हर देर इज अ इन्क्लाइन लोड ऍक्टिंग ऑन द बोल्ट. इन्क्लाइन लोड जर का ऍक्ट होत असेल बोल्टवरती तर ह्या टाईपचं कनेक्शन तुम्हाला बघायला मिळू शकतं. सो हे झालं आपलं कंबाईन शियर अँड टेन्शन कनेक्शन. तर अशा पद्धतीचे हे 3 टाईप ऑफ बोल्टेड कनेक्शन असतात. आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत की बोल्टेड कनेक्शनच्या रिलेटेड काही कोडल स्पेसिफिकेशन्स आहेत, IS कोडल स्पेसिफिकेशन आहेत, ते आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. खूप गरजेचे स्पेसिफिकेशन आहेत, कन्सेप्ट समजून घ्या, त्यावरती प्रश्नही विचारले जात असतात. पण तुम्हाला कोड अलाउड आहे, इंडियन स्टँडर्ड कोड 800/2007, हां हे लक्षात तुम्ही घेत चला. त्यासोबत स्टील टेबल पण तुम्ही पेपरला घेऊन जाऊ शकता. मग आता पुढे जा तुम्ही. स्पेसिफिकेशन फॉर द बोल्टेड कनेक्शन. स्पेसिफिकेशन, हे स्पेसिफिकेशन सांगण्याच्या अगोदर मी एक इमेज इथं ड्रॉ करतो, त्यासाठी मला एक 2 मिनिटाचा वेळ द्या तुम्ही. एक डायग्राम इथं ड्रॉ करतो, हे बघा, आणि कनेक्शन मी इथं कन्सिडर करतो लॅप कनेक्शन, ओव्हरलॅप कनेक्शन. ठीक आहे, ही झाली आपली पहिली प्लेट आणि जस्ट त्याच्या खाली मी हे दाखवतो दुसरी प्लेट. ठीक आहे, ही झाली आपली दुसरी प्लेट. ही पहिली प्लेट जी आहे याला थोडंसं मोठी करून घेतो. ठीक आहे, या अशा पद्धतीने. सो हा जो व्ह्यू तुम्ही आता बघणार आहात या व्ह्यूला म्हटलं जातं इलेव्हेशन. ठीक आहे, आता मी याचा प्लान खाली ड्रॉ करतो. तर तो प्लान बघा असा असेल, प्लान व्ह्यू. वरतून तुम्ही कोणती प्लेट बघू शकतात, या ठिकाणी वरतून तुम्ही येलो कलरची प्लेट बघू शकतात ना. मग आपण एक काम करू, आधी ही प्लेट आहे ग्रीन कलरची. ओके, आणि याच्यावरतून मी तुम्हाला ओव्हरलॅप दाखवतो. याच्यावरतून ओव्हरलॅप कोणती प्लेट झाली आहे, येलो कलरची प्लेट. ओव्हरलॅप. ठीक आहे, ही येलो कलरची प्लेट त्याच्यावरनं ओव्हरलॅप झाली. आणि हा जो पोर्शन आहे जो खाली लपला आहे हा मी इथं डॉटेडमध्ये दाखवतो. इट इज डॉटेड. जेव्हा तुम्ही वरतून बघणार तर तुम्हाला पहिल्यांदा कोणती प्लेट दिसेल, येलो कलरची. बॉटमची प्लेट दिसणार नाही, म्हणून डॉटेड पोर्शन दाखवला आहे मी. ठीक आहे, सो हा प्लान व्ह्यू आहे. हा वरचा जो व्ह्यू आहे मित्रांनो इट इज नोन ॲज अ इलेव्हेशन. याला आपण इथे म्हणतो मी इलेव्हेशन. आणि हा आहे प्लान, और यालाच आपण काय म्हणतो टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू. ठीक आहे, आता मी इथं तुम्हाला फोर्स दाखवतो आधी. नाही, त्याच्या अगोदर आपण काय करूया, बोल्ट दाखवू. बोल्ट, तर मी इथं 2 बोल्ट दाखवतो तुम्हाला. यस, हे बघा.
एक, एक मिनटं फक्त मला डायग्राम काढायला वेळ द्या. डायग्राम एकदा व्यवस्थित प्रॉपर ड्रॉ झाली ना आपली, मग तुम्हाला खूप छान पद्धतीने समजेल. ठीक आहे, हे बघा. तर मित्रांनो, हे दिसताना साईडने तुम्हाला जरी दोन बोल्ट दिसत असले, हा एक, हा दुसरा, ठीक आहे. आणि या ठिकाणी काय असणार, थ्रेडेड पोर्शन टू रिसीव ए नट, थ्रेडेड पोर्शन. आणि खाली काय असणार इथं, नट. इथं काय असणार, नट. हा झाला नट. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. आता जो काही फोर्स इथे येणार तो फोर्स पण दाखवतो मी. इट इज ॲक्टिंग लाईक दिस. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. सो जो काही फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे हा बोल्ट, इट इज लाईक दिस, पी फोर्स. ठीक आहे, इकडनं हा फोर्स येणार आहे पी फोर्स. तर हा झाला आपला साईड व्ह्यू, इलेव्हेशनचा व्ह्यू. यामध्ये बोल्ट दाखवलं आहे मी तुम्हाला, प्लेट दाखवली, इट इज प्लेट नंबर 1. ही आहे आपली प्लेट नंबर 1. ठीक आहे, सो इट इज प्लेट 1, मेन प्लेट 1. ठीक आहे, ही आहे आपली प्लेट 1. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही आहे आपली प्लेट 2, प्लेट 2 ग्रीन. आणि हे बोल्ट आहेत. साईडने जरी तुम्हाला ते एक एकच बोल्ट दिसत असले, पण त्याच्या शेजारी असे नंबर ऑफ बोल्ट असू शकतात, जे तुम्ही कशात बघणार, हे तुम्ही आता बघू शकतात कशामध्ये, टॉप व्ह्यूमध्ये. ठीक आहे, टॉप व्ह्यूमध्ये. तर बघा या ठिकाणी बोल्ट असे असणार, हा एक, हा 2, आणि 3. ठीक आहे, सगळे सेम साईजचे पाहिजे असं कंपल्सरी नाही. ठीक आहे, तर हे जे बोल्ट आहेत वरचे, हे बोल्ट मी तुम्हाला इथं प्लानमध्ये दाखवतो. हे बघा प्लानमध्ये, याला थोडंसं ना वरती घेऊन घेऊ आपण. इट इज लाईक दिस. बरोबर. तसेच याच्या खाली पण इथं बोल्ट असतील. बरोबर, इथं पण बोल्ट असणार. बरोबर, इथंही बोल्ट असतील. ठीक आहे, हे असे बोल्ट असतील.
ठीक आहे, हे असे बोल्ट असतील. आता हे जे बोल्ट मी वरतून खाली असे प्रोजेक्ट केले, मी आता काय करतो, थोडेसे ॲडिशनल बोल्ट पण इथं दाखवतो. जरी वरती नसले ना तरी मी यांच्यामध्ये असे बोल्ट दाखवून देतो, याच्यामध्ये असे बोल्ट दाखवतो इथं. ठीक आहे, जरी ते वरती नसले ना तर यांच्यावरती असे बोल्टमध्ये पण मी दाखवून देतो. एक रो मी इथं आणखी एक ॲडिशनल रो इथं दाखवतो. ठीक आहे, एक आणखी ॲडिशनल रोड मी इथं दाखवतो. सो असे बोल्ट तुम्हाला कुठे बघायला मिळतील, प्लानमध्ये. आता फोर्स कसा ॲक्ट करतोय ते लक्षात घ्या. सो फोर्स इज ॲक्टिंग लाईक दिस. ही लाईन ऑफ ॲक्शन आहे फोर्सची. सो ही लाईन ऑफ ॲक्शन आहे फोर्सची. ठीक आहे, आणि ही लाईन ऑफ ॲक्शन आहे फोर्सची. तर इथं वेगवेगळ्या टर्म आता आपल्याला इथं शिकायच्या आहेत. नंबर 1 पिच, नंबर 2 गेज, नंबर 3 एंड डिस्टन्स अँड नंबर 4 एज डिस्टन्स. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पिच. सो व्हॉट इज द पिच? सो पिच इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द ॲडजॉइनिंग बोल्ट और ॲडजसंट बोल्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, इन द डायरेक्शन ऑफ फोर्स और इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रेस. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स किंवा स्ट्रेस अप्लाय आहे त्या डायरेक्शनमध्ये सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द बोल्ट होल. मग आता एक लक्षात घ्या, मी ते इथे प्रेझेंट करतो व्हाईट कलरने. सो हा बोल्ट आहे आणि हा बोल्ट आहे. तर यांच्यामध्ये जे काही सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स, सो दिस डिस्टन्स इज नोन ॲज अ पिच. याला काय म्हणतात, पिच. पी फॉर पिच. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजॉइनिंग बोल्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तसंच इथं तुम्ही दाखवू शकतात पिच. हा बघा पिच. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजॉइनिंग बोल्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स जर असेल, फोर्सच्या डायरेक्शनमध्ये घेतलेलं डिस्टन्स, इट इज नोन ॲज अ पिच. अगेन दुसरं डिस्टन्स असतं, हे बघा, सेंटर टू सेंटर डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द टू ॲडजॉइनिंग बोल्ट और टू ॲडजसंट बोल्ट बट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द फोर्स. फोर्स आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हे डिस्टन्स असतं. हे बघा, सेंटर टू सेंटर डिस्टन्स लाईक दिस, बट परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. इट इज नोन ॲज अ गेज डिस्टन्स. जी फॉर गेज, गेज डिस्टन्स. सो याला काय म्हणायचं, गेज डिस्टन्स. ठीक आहे, सो हे बघा इथं काय येणार, हे गेज डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स, व्हर्टिकल गेज डिस्टन्स. सो फोर्स जर का हॉरिझॉन्टल असेल तर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल. फोर्स जर व्हर्टिकल असेल तर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हॉरिझॉन्टल. सो इट इज नोन ॲज अ गेज डिस्टन्स. पुढचा घेतो मी एंड डिस्टन्स. एंड डिस्टन्स म्हणजे काय होतं लक्षात घ्या, जिथं प्लेट तुमची टर्मिनेट होते, बघा इथं प्लेट आपली काय होते, टर्मिनेट होते, एंड होते. सो इथून जो फर्स्ट रो ऑफ बोल्ट आहे, फर्स्ट रो ऑफ बोल्ट, त्याचा सेंटर. सो दिस डिस्टन्स इज नोन ॲज अ एंड डिस्टन्स. याला काय म्हणायचं, एंड डिस्टन्स. एंड डिस्टन्स ज्या ठिकाणी प्लेट टर्मिनेट होते. इकडे प्लेट बघा इथं टर्मिनेट होते. सो हे जे डिस्टन्स आहे, इट इज नोन ॲज अ एंड डिस्टन्स. एंड डिस्टन्स. आणि एक चौथं डिस्टन्स असतं, त्याला म्हणतात एज डिस्टन्स. एज कडेवरचं डिस्टन्स, कडेवरचं. मग हे बघा एज डिस्टन्स जे आहे, मी तर तुम्हाला इथं शो करतो एज डिस्टन्स. आणि त्या एज डिस्टन्ससाठी मी थोडासा पेन ना ग्रीन झाला, ब्ल्यू झाला. आता काय करूयात आपण, थोडासा वेगळा पेन वापरू. हा वापरतो सपोज, ठीक आहे, किंवा पिंक वापरतो. हे बघा एज डिस्टन्स. सो इथं एज आहे कडा, तर एजपासून जो पहिला बोल्ट आहे त्याचा सेंटर. सो इट इज नोन ॲज अ एज डिस्टन्स. एज डिस्टन्स त्याच्या नावातच आहे, एज डिस्टन्स. तिथं बघा हा बोल्ट आणि ह्या कडेपासूनचं डिस्टन्स, एज डिस्टन्स. इट इज नोन ॲज व्हॉट, एज. एज डिस्टन्स. तर असे हे 4 प्रकारचे डिस्टन्स असतात. तर यांची डेफिनेशन आणि यांच्या व्हॅल्यूज मिनिमम मॅक्झिमम किती घ्यायचं, तर याबद्दलमध्ये कोडमध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते. त्याला म्हणतात स्पेसिफिकेशन. त्याला काय म्हणतात, स्पेसिफिकेशन. सो क्लिअर होतंय. परत एकदा मी पुन्हा सांगतो, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स किंवा स्ट्रेस ॲक्ट झाला आहे त्या डायरेक्शनमध्ये 2 डिस्टन्स असतात. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द बोल्ट, ॲडजॉइनिंग बोल्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, पिच. आणि दुसरा कोणता असतो त्या डायरेक्शनमध्ये, एंड डिस्टन्स. एंड पण एंडची जिथं प्लेट टर्मिनेट झालेली असते तिथून पहिली रो, जिथं प्लेट टर्मिनेट झाली तिथून फर्स्ट रो. दुसरा असतो गेज डिस्टन्स. सो अगेन इट इज अ सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द ॲडजॉइनिंग बोल्ट होल, म्हणजे लाईक अ पिच, बट इन द परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि त्याच डायरेक्शनमध्ये आणखी एक असतो नोन ॲज अ एज डिस्टन्स. आणखी कोणता असतो, एज. हे 4 प्रकारचे डिस्टन्स आहेत. मग आता बघा ह्या 4 प्रकारच्या डिस्टन्सचे मी डेफिनेशन इथं सगळे लिहून ठेवल्यात. तुम्हाला आधी मी क्लिअर करून दिला, तर ह्या डेफिनेशन तुम्हाला ॲज अ नोट्स म्हणून कामात येतील, पेपरमध्ये विचारलं जातं. सो पिच इट इज सेंटर टू सेंटर डिस्टन्स between the two adjoining bolt, okay, but measure in direction parallel to the applied force or stress. हा पॉइंट खूप गरजेचा आहे, parallel to the applied direction or force. ठीक आहे, applied direction of force. Next, gauge distance. So again it is a center to center distance between the two successive bolt, but it is measured in perpendicular to the applied force.
नंतर एंड डिस्टन्स. सो इट इज द डिस्टन्स फ्रॉम एंड ऑफ द प्लेट, नावातच आहे त्याच्या, एंड ऑफ द प्लेट अप टू द सेंटर ऑफ द फर्स्ट बोल्ट, अप टू द सेंटर ऑफ फर्स्ट बोल्ट. बघा एंडपासून हे फर्स्ट रो ऑफ बोल्ट नाही का, फर्स्ट रो ऑफ बोल्ट, एंडपासून फर्स्ट रो ऑफ बोल्ट, एंड डिस्टन्स. नेक्स्ट आहे एज डिस्टन्स. सो इट इज द डिस्टन्स फ्रॉम एज, बघा नावातच आहे एज पासूनचं डिस्टन्स. ठीक आहे, अप टू द सेंटर ऑफ फर्स्ट बोल्ट. मग परत बघा एज पासून पहिल्या रो मध्ये असणारे, एज पासून पहिल्या रो मध्ये असणारे एज डिस्टन्स, एज डिस्टन्स. बट एज डिस्टन्स जे आहे अगेन इट इज परपेंडिक्युलर, आणि जे तुमचं एंड डिस्टन्स आहे इट इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजेच काय पॅरलल. तसे 4 प्रकारचे इथं मित्रांनो टर्म्स आहेत, स्पेसिफिकेशन आहेत. तर कोडमध्ये यांच्या मिनिमम व्हॅल्यू किती घ्यायच्यात, मॅक्झिमम व्हॅल्यू किती घ्यायच्यात याबद्दलचे रेकमेंडेशन्स आहेत. तर ते खूप गरजेचे आहेत. आता आपण पुढे बघूयात. ह्या टर्म्स, ह्या नोट्स मी तुम्हाला शेअर करणार आहेत. खूप छान पद्धतीने नोट्स बनवा, एक्झाममध्ये विचारले जातील. आता मी सुरुवात करतो की त्यांचे कोडल प्रोव्हिजन स्पेसिफिकेशन. मग आता बघा मिनिमम पिच, जो पिच आहे पिच सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द ॲडजॉइनिंग और ॲडजस्टंट बोल्ट होल, तो किती घेतला पाहिजे मिनिमम. सो मिनिमम पिच पी मिनिमम. सो मिनिमम पिच शुड बी, मिनिमम शुड नॉट बी 2.5 टाइम डी, 2.5 टाइम डी, शुड नॉट बी लेस. याचा अर्थ काय की मोर दॅन ऑर इक्वल टू, मोर दॅन ऑर इक्वल टू. वेअर डी इज व्हॉट, इथं डी काय आहे बघा, डी वेअर डी इज नोन ॲज अ शांक डायामीटर. याला काय म्हणायचं, शांक डायामीटर, म्हणजेच नॉमिनल डायामीटर. बरोबर, 2.5 टाइम डी, शांक डायमीटरच्या 2.5 पट त्यापेक्षा जास्त ऑर इक्वल. शुड नॉट बी लेस म्हणजे काय, इक्वल टू ऑर मोर दॅन. मॅक्झिमम पिच. सो मॅक्झिमम पिच ना मित्रांनो, याचं क्लासिफिकेशन 2 पद्धतीने करावं लागेल. कोडल प्रोव्हिजन 2 साठी दिलेत. मॅक्झिमम पिच फॉर मेन बोल्ट, मेन बोल्ट्स, आणि मॅक्झिमम पिच फॉर टॅग बोल्ट्स, टॅग बोल्ट्स. सो यामध्ये पण टॅग बोल्ट्स जे आहेत ते फॉर प्लेट अँड टॅग बोल्ट्स फॉर फ्लॅट सेक्शन, देन चॅनल्स, टी सेक्शन, देन अँगल सेक्शन यांच्यासाठी. बरोबर. सो मॅक्झिममसाठी असे प्रोव्हिजन दिलेत. मग आता इथं पुढचा प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द टॅग बोल्ट. टॅग बोल्ट काय असतो ते तुम्हाला समजून सांगतो आधी. बघा टॅग बोल्ट, तर मित्रांनो अशा टाईपचं कनेक्शन आहे इथं. बघा मी आधी कनेक्शन दाखवतो तुम्हाला. हे बघा, सो याप्रमाणे कनेक्शन इथं होतं, हे कनेक्शन होतं. ठीक आहे, आणि इथं प्लेट यूज केल्या होत्या. बघा अशा प्लेट वापरल्या होत्या. या ठिकाणी एक प्लेट वापरली होती. इट इज नोन ॲज अ गसेट प्लेट. यांना काय म्हणतात, गसेट प्लेट. आधी आपण काय करूयात, एकच मिनटं, आधी प्लेट दाखवूयात. हे बघा, आधी प्लेट दाखवतो मी. तर इथं एक प्लेट आहे, कनेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट, गसेट प्लेट. इथे एक प्लेट आहे, नंतर इथं एक प्लेट आहे, इथं एक प्लेट आहे. ओके, आणि याच्यावरती असं कनेक्शन आपण इथं केलंय. ठीक आहे, हे बघा एकच मिनटं, मी तुम्हाला असं दाखवतो. हे बघा, ही एक लाईन आहे, त्याच्यानंतर हा एक मेंबर आहे, आणि त्याच्यानंतर हा एक मेंबर आहे. ठीक आहे, ह्या प्लेटवरती. तर हे कनेक्ट करण्यासाठी आपण काय करतो की इथं बोल्ट यूज करतो. हे बघा, इथं आपण असे बोल्ट यूज करतो. इथं बोल्ट वापरला आहे, इथं बोल्ट वापरला आहे, इथं बोल्ट वापरला आहे, इथं बोल्ट वापरला आहे. ठीक आहे, हे बघा,
सो हे जे बोल्ट आहेत ना, सो या बोल्टला म्हटलं जातं मेन बोल्ट, यांना आपण काय म्हणतो मेन बोल्ट. हे ज्या ठिकाणी मेंबर कनेक्ट होत आहे या ठिकाणी, सो इट इज अ मेन बोल्ट. या ठिकाणी कोणते बोल्ट वापरलेत? मेन बोल्ट. पण फ्युचरमध्ये असं झालं की सर हा एक मेंबर आहे ना, एकटा मेंबर हा फेल होऊ शकतो, तर आपल्याला ॲडिशनल मेंबर जोडायचा आहे, याला काही कारणाने हा फेल होऊ शकतो, तर आपण काय करतो, एक ॲडिशनल मेंबर स्टील कनेक्शन आहे, आपण मेंबर लावू शकतो. असा मेंबर जर मी ॲडिशनल मेंबर इथं लावला, या ठिकाणी एक लावला आहे किंवा या ठिकाणी एक ॲडिशनल मेंबर मी लावला, ठीक आहे, आणि आणखी एक ॲडिशनल मेंबर मी इथं दाखवतो. हे ॲडिशनल मेंबर मी या ठिकाणी लावलेत. मग हे ॲडिशनल मेंबर लावल्यानंतर यांच्यासाठी आपण जे काही कनेक्शन प्रोव्हाइड करतो ना, बघा या ठिकाणी या दोघांना ॲज अ एक युनिट म्हणून आपण ॲक्ट करतो. तर इथं मी काही बोल्ट यूज करतो मध्ये, हे बघा इंटरमिडिएट लेवलला मी काही बोल्ट यूज करतो या दोघं मेंबरला कनेक्ट करण्यासाठी. हे दोन मेंबर आहेत ना, ह्या दोघांना ॲज अ वन युनिट ॲक्ट होण्यासाठी मी काय करतो, इंटरमिडिएट लेवलला काही बोल्ट मी इथं यूज करतो मित्रांनो. आणि दिस बोल्ट इज नोन ॲज अ टॅक बोल्ट. यांना काय म्हणतात? टॅक बोल्ट. तुम्ही यांना सेकंडरी बोल्ट म्हणू पण शकता. टॅक बोल्ट म्हणजेच काय? सेकंडरी बोल्ट, ठीक आहे. सो पण मेन कनेक्शनमध्ये जे बोल्ट यूज केले जातात इट इज नोन ॲज अ मेन बोल्ट आणि हे सेकंडरी बोल्ट. मग यांच्यासाठी प्रोव्हिजन बघा कशा पद्धतीने दिलेत. हा चार्ट खूप गरजेचा आहे तुम्हाला. सो फॉर मॅक्झिमम पीच किती प्रोव्हाइड करायचा? पी मॅक्स मेन बोल्ट. आधी बघा मेन बोल्ट आणि जर का कंप्रेशन म्हणून मेंबर ॲक्ट करत असतील ॲज अ कंप्रेशन मेंबर म्हणजे फोर्स कोणता असणार? कंप्रेसिव्ह फोर्स. जर कंप्रेशन मेंबर असेल तर त्या केसमध्ये 12T किंवा 200 mm. टेन्शन मेंबर असेल तर 16T किंवा 300 mm. विच एवर इज लेस. या दोघांचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जी व्हॅल्यू छोटी येईल ती प्रोव्हाइड करायची. या दोघांचं कॅल्क्युलेशन झाल्यावरती जी व्हॅल्यू छोटी येईल ती प्रोव्हाइड करायची ॲज अ मॅक्झिमम पीच. त्यापेक्षा जास्त पीच प्रोव्हाइड करायचा नाही. वेअर टी, या ठिकाणी टी काय शो करतो लक्षात घ्या. वेअर टी इज इक्वल टू थिकनेस ऑफ प्लेट. T is equal to what? Thickness of plate. Throughout जिथं T दिसेल ना, that T is known as the thickness of the plate. टॅक बोल्टमध्ये जर का प्लेट वापरल्या असतील, प्लेट कनेक्ट करण्यासाठी किंवा 2 फ्लॅट, 2 चॅनल, 2 T सेक्शन, 2 अँगल कनेक्ट करण्यासाठी, तर त्यात प्रोव्हिजन असे आहेत. वेन प्लेट इज एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, वेन प्लेट इज नॉट एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर. पी मॅक्झिमम 16T वर 200 mm, नंतर 32T वर 300 mm, 16T वर 200 mm, 32T वर 300 mm. अगेन विच एवर इज लेस. आणि टी काय शो करतो या ठिकाणी? थिकनेस ऑफ द प्लेट. ज्या ठिकाणी कंप्रेशन मेंबर म्हणून ॲक्ट होत असतील, फ्लॅट, चॅनल, टी सेक्शन, अँगल, तिथं 600 mm यूज करा. आणि टेन्शन मेंबर म्हणून ॲक्ट होत असतील तर 1000 mm म्हणून यूज करा. ठीक आहे. ह्या कोडल व्हॅल्यूज आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढे हे झालं पीचबद्दल. मग आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनात सहज प्रश्न असू शकतो की सर एवढ्या मोठ्या व्हॅल्यू मी पाठ करायच्यात का? काहीही गरज नाही पाठ करण्याची. का? कारण हे जे काही कोडल प्रोव्हिजन्स आहेत ना, हे कोडल प्रोव्हिजन्स हे तुम्हाला सगळे IS कोडमध्ये दिलेत आणि आपल्याला IS कोड अलाउड आहे एक्झाममध्ये. पण तुम्हाला मिनिमम माहिती पाहिजे ना नेमकं ते कुठे आहेत. तर मी तुम्हाला बघा दाखवतो. जवळच माझ्याकडे IS कोड सुद्धा आहे. तुम्ही तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर ओपन करा. तर IS कोडमध्ये तुम्ही बघू शकतात बघा. सो 10.2.3 क्लॉज नंबर 10.2.3 पेज नंबर 74 वरती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सगळे प्रोव्हिजन दिलेस. कोड 10.2.3 मॅक्झिमम स्पेसिंग टॅकिंग फास्टनर याबद्दल. सो मी इथं लिहून देतो तुम्हाला. पेज नंबर किती येतो? पेज नंबर 74 10.2.3 हे बघा. सो इट इज क्लॉज 10.2.3 पेज नंबर 74. ठीक आहे. आणि एक तुम्हाला सांगू महत्त्वाची गोष्ट. सो पेज नंबर किती? 74. तर जेव्हा आपण न्यूमेरिकल क्वेश्चन सोडवणार ना, न्यूमेरिकल क्वेश्चन, तर तेव्हा तुम्हाला कोणता तुम्ही क्लॉज वापरताय तो क्लॉज लिहावा लागतो, हे लक्षात घ्या. सो 10.2.3 क्लॉज नंबर पेज 74 ऑफ IS कोड. कोणता IS कोड वापरतोय आपण? ऑफ इंडियन स्टँडर्ड कोड 800-2007 हा कोड अलाउड आहे. तर ह्या पेज नंबरवरती हे सगळे कोडल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. सो हे झालं पीच बद्दल. त्याच्यानंतर एंड डिस्टन्स आणि एज डिस्टन्स. सो मिनिमम एज डिस्टन्स और मिनिमम एज डिस्टन्स दोघांसाठी एकच आहे. हे बघा, मिनिमम एज डिस्टन्स किती प्रोव्हाइड करायचं? 1.7 टाइम डी नॉड आणि 1.5 टाइम डी नॉड. हँडने कट केला असेल म्हणजे मॅन्युअली कट केला असेल, आणि मशीन कट म्हणजे मशीनचा वापर केला असेल. वेअर डी नॉड
इज इक्वल टू डायमीटर ऑफ बोल्ट होल. बोल्ट होलचा डायमीटर असतो तो. इट इज अ डायमीटर ऑफ बोल्ट होल. बोल्ट होलचा डायमीटर असतो डी नॉड. मग ह्या डी नॉडच्या व्हॅल्यूज बघा आपल्याला ह्या सुद्धा व्हॅल्यू कोडमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. टेबल नंबर 19 हे बघा, मी याच्यावर जातो कोडवरती. हे बघा, सो या ठिकाणी आपला जोकडे टेबल नंबर, एकच मिनिट, हा किती टेबल नंबर आहे, 20 याच्यावरती असेल. सो बघा, हा टेबल नंबर 19. सो टेबल नंबर 19 ऑफ द IS कोड, यामध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो डायमीटर ऑफ बोल्ट होल ॲज पर, मी तर लिहून देतो बघा, ॲज पर टेबल 19 19 नंबरचा टेबल ऑफ IS 800 2007. बघा ह्या व्हॅल्यूज कशा घ्यायच्या. सो डी नॉड इज इक्वल टू डायमीटर, नॉमिनल डायमीटर प्लस 1 mm, देन नॉमिनल डायमीटर प्लस 2 mm अँड प्लस इक्वल डायमीटर प्लस 3 mm. हे बघा, डायमीटर जर तुमचा डायमीटर, हा बघा इथं क्लिअरली आपल्याला कोडमध्ये मेन्शन केलं आहे की वेन द डायमीटर इज इन बिटवीन 12 और 14 12 और 14, म्हणजे मी इथं असं लिहितो डायमीटर अप टू 14 mm. जर का शांक डायमीटर 14 mm पर्यंत असेल तर 1 mm चा क्लिअरन्स द्यायचा होलसाठी. जर डायमीटर तुमचा 16 पासून 16 mm टू 24 mm 24 mm पर्यंत, 16 ते 24 बघा, 16 ते 24 mm पर्यंत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, 2 mm चा क्लिअरन्स द्यायचा. आणि वेन द डायमीटर इज मोर दॅन 24 mm 24 mm पेक्षा जास्त असेल तर 3 mm चा क्लिअरन्स द्यायचा. म्हणजे D प्लस 1 mm, D प्लस 2 mm, D प्लस 3 mm. सपोज जबरदस्त मी तुम्हाला असं लिहून दिलं, हे बघा M18. तर याचा मिनिंग काय होतं लक्षात घ्या. सो याचा डायमीटर किती, हा बोल्टचा डायमीटर किती, 18 mm. सो 18 mm चा डायमीटर म्हणजे 16 ते 24च्या दरम्यान, 16 ते 24 मग क्लिअरन्स किती देणार, 2 mm चं. मग इथं डायमीटर ऑफ बोल्ट होल किती येणार, 18 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 20 mm. 20 mm इज द डायमीटर ऑफ बोल्ट होल. अशा पद्धतीने, ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमम एज डिस्टन्स जे आहे, मॅक्झिमम एज डिस्टन्स E max, तर त्याबद्दल 2 क्लॉज आहेत. वेन करोजिव्ह एन्व्हायरमेंट इज देअर, करोजन होऊ शकतं इझिली, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम 40 mm प्लस 4 टाइम T. आणि नॉन करोजिव्ह एन्व्हायरमेंट असेल तर 12 T ॲप्सलॉन. वेअर T काय शो करतो मित्रांनो, T इज द थिकनेस ऑफ प्लेट इन mm. आणि ॲप्सलॉन या ठिकाणी काय दाखवतो, ॲप्सलॉन इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 250 डिवायडेड बाय FY. 250 डिवायडेड बाय FY. तर हे सगळे कोडल प्रोव्हिजन्स आहेत. हे तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये लागत जातील. जेव्हा न्यूमेरिकल आपण सोडवणार तेव्हा आपल्याला लागतील. पण मित्रांनो, मी ह्या डेफिनेशन ज्या तुम्हाला लिहून दिल्यात ना इथं, या डेफिनेशन ज्या लिहून दिल्यात की पिच काय असतं, गेज डिस्टन्स काय असतं किंवा एंड डिस्टन्स काय असतं, तर यावरती थेरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित त्यांना समजून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप ऑफ कनेक्शन, शियर कनेक्शन, टेन्शन कनेक्शन आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ. शियरमध्ये लॅप कनेक्शन, बट कनेक्शन, बटमध्ये सिंगल कव्हर बट, डबल कव्हर बट हे आपण बघितलं. त्यासोबत आपण स्पेसिफिकेशन्स बघितले फॉर पिच, गेज, एंड डिस्टन्स, एज डिस्टन्स. ठीक आहे, मिनिमम, मॅक्झिमम हे सगळे स्पेसिफिकेशन बघितले. उद्याच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ फेल्युअर इन बोल्टेड कनेक्शन बघूया की बोल्टेड कनेक्शन किती पद्धतीने फेल होतं. ठीक आहे, सो टाइप्स ऑफ फेल्युअर इन बोल्टेड कनेक्शन, तर तिथं आपण खूप सारे फॉर्म्युलेज बघणार आहोत आणि त्यांच्यावरचे न्यूमेरिकल सुद्धा. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.